ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। मुलींची संख्या कमी होत चालली आहे। विवाहित मुलींची 1000 मुलांमागे 850-900 अशा मुलीचं प्रमाण आहे। त्यामुळे मुलगी शोधणं आता अवघड झालेलं आहे। त्यामुळे मुलीवाल्यांचा भाव वाढलेला आहे। मग मुलीवालेच आता अटी टाकायला लागले, आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे। मध्यंतरी एक प्रकार होता की नवऱ्याला शेती असायला पाहिजे, नवऱ्याचं फ्लॅट्स असायला पाहिजे, गाड्या असायला पाहिजे, पण मग मी तरच लग्न करेल। पण ह्या लग्न केलेल्या मुली शेतीत जायला तयार नसायच्या, पण त्याला शेती असायला पाहिजे। इतक्या टर्म्स कंडिशन आता मुलींच्या दिवसेंदिवस वाढत चालल्या। असाच एक प्रकार मस्जिद बंदर मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला। काय होता प्रकार? या मुंबईत राहणारा मस्जिद बंदरमध्ये वास्तव्यास असलेला जहांगीर मोहम्मद शेख यांनी लग्न करण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये कॉन्टॅक्ट केला की आपल्याला मुली मिळते का। उत्तर प्रदेशात त्यांनी तरनम जहा यांना भेटला। तिने त्यांना स्थळ सुचवलं। तिथे राहणारी चंदा नावाची एक तरुणी, जिला लग्न करायचं होतं, लग्न करायचं ठरलं। आणि मग लग्न करायचं ठरल्यानंतर मुंबईत तिला ते घेऊन आले, पाहण्याचा कार्यक्रम केला, लग्नाची तारीख ठरवायची होती। पण घाईघाईमध्ये तो लग्न उरकून टाकलं मुंबईमध्ये। चंद्राचं लग्न झालं आणि ते मुंबईत राहायला लागले। नंतर असं लक्षात आलं की चंद्राचं वय त्यांनी जे 18 वर्ष सांगितलं होतं ते ॲक्च्युली 40 वर्ष निघालं। त्यावर तिला विचारणा केली, तिने फसवून लग्न केलं आणि ह्या लग्नापोटी तिने त्याची फसवणूक केली, मग शिवीगाळ केली। एकमेकांमध्ये वाद झाले। हा वाद आरके पोलीस स्टेशनमध्ये मुंबईत दाखल झाला मस्जिद बंदरच्या अंतर्गत। आणि मग ते पोलीस इन्क्वायरीला तिच्या माहेरी गेले यूपीमध्ये। पण दरम्यान ही चंदा आणि जी लग्न ठरवणारी ती तरुण जहा होती या पसार झाल्या यूपीमध्ये। मग तिथून त्यांना पकडलं, त्यांना आणलं। तर त्यांनी हे प्रकरण जर मिटवायचं असेल, आता मॅरेज झालेलं आहे, तर आम्हाला 3 लाख रुपये द्या अशी मागणी केली। यांनी जो होता पती त्यांनी ॲडसाठी 1 लाख रुपये द्यायला तयारी दाखवली। मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो। मग त्यांनी यूपीमध्ये तिला 1 लाख रुपये दिले आणि 2 लाख रुपये घेण्याच्या बहाण्याने तिला मुंबईत घेऊन आले। आणि मुंबईत घेतल्यानंतर ही तक्रार मस्जिद बंदरच्या आरके पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी सर्व तपास केला। असं लक्षात आलं की मुलीने तिचं वय लपवून 40 वर्ष वय असताना 18 वर्ष सांगितलं आणि काही दिवस ती इथे राहिली आणि तिने फसवणूक केली। या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे। लव जिहाद या नावाचा प्रकार सध्या आपल्याकडे प्रचलित झालेला आहे। याच्यामध्ये मुस्लिम मुलं जे आहेत हे एखाद्या वेगळ्या प्रकारच्या जातीच्या समाजातील मुलीशी लग्न करतात, त्याला आपण जनरली लव जिहाद म्हणतो। पण एक प्रकरण असं झालं मध्य प्रदेशमध्ये, जी केस मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात चालली। न्यायाधीश गुरुपाल सिंग अहलुवालिया यांनी याच्यावर निर्णय दिलेला आहे। एक मुस्लिम मुलगा होता आणि त्याचं एका हिंदू समाजातील मुलीबरोबर प्रेम होतं आणि दोघांनी विवाह करायचा ठरवला। आणि त्यांनी असं ठरवलं की जो विशेष विवाह कायदा आहे, स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954चा, त्याच्या अंतर्गत ते नोंदणी करायला गेले। नोंदणी करायला गेल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण होणार होती, पण नोंदणी करणाऱ्यांनी मात्र त्यांना अडवलं। त्यांना जाती धर्म विचारल्यानंतर प्रॉब्लेम्स क्रिएट झाला। मग ह्या नोंदणी दिल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी आक्षेप घेतला। नोंदणीला आक्षेप घेतल्यानंतर प्रकरण पुढे पोलिसांपर्यंत गेलं। पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांकडे समझोता न होऊ शकल्यामुळे त्यांनी मग कोर्टामध्ये ॲप्लिकेशन दाखल केलं का आम्हाला अशा प्रकारच्या मुस्लिम मुलगा आणि अन्य धर्मातली मुलगी आम्हाला लग्न करायला स्पेशल मॅरेज ॲक्टप्रमाणे परवानगी मिळावी। हे प्रकरण खालच्या कोर्टातून उच्च न्यायालयापर्यंत गेलं। मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीश गुरुपाल सिंग अहलुवालिया यांनी याच्यावर निर्णय दिला की तुम्ही मुस्लिम जर समाजाचा मुलगा असेल तर त्याला अन्य समाजाच्या किंवा हिंदू समाजाच्या मुलीबरोबर लग्न करताना ते रजिस्टर करता येणार नाही। त्याचा अर्ज, त्याची याचिका कोर्टाने फेटाळून लावली। हा प्रकार एक जर घडला असेल तरी भारतातील तमाम हिंदू समाज, मुस्लिम समाज यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर नवरा मुस्लिम असेल आणि पत्नी अन्य धर्माची असेल तर त्याचं लग्न लावण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे, लक्षात घ्या।